ताज्या घडामोडी पाहण्यासाठी C24 या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। उन्हाळा आलाय, गरमी जाणवायला लागली आहे, पण चिंता नको। इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव, साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। राहुरी शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झाली। यामधील संशयित आरोपींचा उलगडा होत आहे। शहानिशा होणं अद्याप बाकी आहे, अशी माहिती पालकमंत्र्यांनी राहुरी इथे घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली होती। मात्र अद्याप 20 दिवस उलटून देखील आरोपींची नावं समोर आली नाहीयेत। आरोपींना अटक करण्यास पोलीस प्रशासन अपयशी ठरतंय, असा घणाघात माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी उपोषणस्थळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये केलाय। राहुरी इथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झाली, मात्र 20 दिवस उलटून देखील अद्याप आरोपींचा तपास लागला नाहीये। या घटनेच्या निषेधार्थ माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी 14 एप्रिल रोजी शहरामधील शनी चौक इथे बेमुदत आमरण उपोषण सुरू केलंय। उपोषणाचा आजचा दुसरा दिवस होता। दरम्यान राहुरी येथील वकील बार असोसिएशन, वंचित बहुजन आघाडी, RPI, व्यापारी असोसिएशन, सराफ व्यावसायिक, तेली समाज, रमाई माता बहुउद्देशीय संस्था, शिवसेना, उद्धव ठाकरे गट आदी संघटनांच्या वतीनं तनपुरे यांच्या उपोषणास जाहीर पाठिंबा देण्यात आला। यावेळी उपोषणस्थळी माजी खासदार बापूसाहेब तनपुरे, खासदार निलेश लंके, करण ससाने, सचिन गुजर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे तसेच माजी नगराध्यक्ष अनिल कासार, माजी नगरसेवक नंदूभाऊ तनपुरे, सचिन मसे, बाळासाहेब उंडे, बाळासाहेब आढाव, रवींद्र आढाव, सुरेश निमसे, बाळासाहेब लटके, अभिषेक भगत, सागर तनपुरे, राजेंद्र जाधव, दानेश्वर बाचकर, सचिन तनपुरे, ओंकार कासार, पप्पू कल्लापुरे, महेश उदावंत, कांता तनपुरे, मधुकर घाडगे, सौरभ उंडे, अतिक बागवान, संतोष आगाव, अभिजित ससाने, नणासाहेब शिंदे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची मूर्तीची जी काही विटंबना झाली त्या संदर्भात आम्ही सातत्यानं पोलिसांना आवाहन करतोय की आरोपीला तात्काळ अटक व्हायला पाहिजे, पण मात्र अजूनपर्यंत तपासामध्ये ठोस कोणती प्रगती नाही, कुठला पुरावा नाही असं सातत्यानं पोलिसांकडून सांगण्यात येते। आम्ही घटना घडली त्यावेळेस मी परदेशामध्ये होतो। आल्यानंतर मी आणि खासदार साहेब दोघे आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन त्यांना विनंती केली की लवकर तपास त्या ठिकाणी आपला करा। त्याच्यानंतर 2-4 दिवस गेले, काही पुढेही तपासात काय प्रगती नाही। मी जाऊन नंतर आम्ही आमच्या राहुरी तल्या सगळ्या सहकार्याने जाऊन निवेदन दिलं की आता आम्ही जर 4 दिवसाची मुदत दिली आणखीन की नाही झालं तर आम्ही उपोषणाला बसणार आहोत। तरी देखील कुठलाही तपासामध्ये प्रगती झाली नाही। शेवटी नाईलाजास्तव 19व्या दिवशी, घटना घडल्यानंतर 19व्या दिवशी आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलो। आज आता 20वा दिवस आहे, आजही तेच म्हणणं आहे। पण आज मात्र मला आमच्या काही मित्रांनी घटना ज्यावेळेस 26 तारखेला घडली आणि मला वाटतं 28 तारखेला या जिल्ह्याचे पालकमंत्री इथं मला वाटतं त्यांनी येऊन पत्रकार परिषद तुम्हालाही तुमच्याशी संवाद साधला आणि बैठक अधिकाऱ्यांची घेतली आणि त्यामध्ये पालकमंत्री महोदय असं म्हणालेले आहेत चौकशीचा भाग आहे, पण निश्चितच आपण त्या घटनापर्यंत पोहोचलेलो आहोत। मग म्हटलं की जो काही नावं जी आहेत किंवा त्या संदर्भात काही नावाचा उलगडा जो होतोय त्याची पुण्याचं शहानिशा करण्याची सूचना, नावाचा उलगडा होतोय, एका टप्प्यापर्यंत तपास आलेला आहे, नावांचा उलगडा होतोय, पण काही शहानिशा करावी लागेल। हे वाक्य पालकमंत्री महोदयांचं 28 तारखेला आहे। हे मीटिंग तुमच्यासमोर जाण्याच्या अगोदर मला वाटतं बंद दारामध्ये अधिकाऱ्यांची चर्चा झाली आणि त्यानुसार असं दिसतं की पोलिसांनी पालकमंत्री महोदयांना ब्रीफिंग केलेलं दिसतं की नावांचा उलगडा बऱ्यापैकी झालेला आहे, पण थोडं जरा अजून मग का नेमकं
कन्फर्म करायचं आहे का काय करायचं हे मी नाही. आता पालकमंत्री महोदय तुमच्यासमोरच बोललेले आहेत. म्हणजे नेमकं काय तपास का लांबवला जातो याचं आम्हाला सर्वांना राहुरी शहरवासियांना खरं आता कोडं पडायला लागलेलं आहे. म्हणजे आमचं याच्यामध्ये प्रामाणिक हेतू एवढाच आहे की त्या दिवशी जी घटना घडली, शिवाजी महाराजांना काळं फासलं गेलं, त्यानंतर इथं जी दंगल सदृश परिस्थिती राहुरी शहरामध्ये झाली, असं कधीच याच्या अगोदर झालं नसतं. थोडं अजून काय आलं असं दंगल होऊन मोठी जीवितहानी देखील झाली असती. अशी घटना परत होऊ नये एवढे आमची प्रामाणिक इच्छा आहे. आणि म्हणून हा आरोपी जर सापडला नाही किंवा लेट होत गेलं तर अशा आरोपींचं पुन्हा मनोबल वाढेल आणि पुन्हा एखादी अशी आणखीन एखाद्या महापुरुषाचा अवमान करून वातावरण पेटवण्याचा प्रयत्न या शहरामध्ये होऊ नये एवढी आमची प्रामाणिक या शहराच्या शांततेसाठी, तालुक्याच्या शांततेसाठी आमची प्रामाणिक इच्छा आहे. मग स्वतः पालकमंत्री महोदयानं जर पोलीस ब्रीफिंग करत असतील की जवळपास उलगडलेलं आहे, तर मग आता उलगडल्यानंतर 20 दिवस होऊन जर का आरोपींचे नाव जाहीर होत नाही, कोणाला संशयित म्हणून ताब्यात घेत नाही, हा खरं मोठा प्रश्न त्या ठिकाणी आहे. आम्ही आता 2 दिवस उपोषणाचा मार्ग अवलंबला. मी तर अजूनही या शांततामय मार्गाने, लोकशाही मार्गाने उपोषण करण्यावरती मी ठाम आहे. जोपर्यंत ठोस काहीतरी आमच्या हातात लागत नाही तोपर्यंत मी काय उपोषण हे सोडणार नाही. पण आमचे सहकारी, बरेचसे गावातले तरुण सहकारी, त्यांनी मी नको म्हणत असताना देखील पोलिसांना निवेदन दिलं आणि शहर बंद करण्याची उद्याची त्यांनी हाक दिली. आणि मला वाटतं व्यापारी असोसिएशनला जाऊन ते भेटले आणि त्यांनी उद्या राहुरी शहर बंद ठेवण्याचा निर्णय व्यापारी संघटनेनं देखील नुकताच जाहीर केलेला आहे. त्यामुळं आता याची पोलीस प्रशासनानं खरं आता गंभीर दखल घेऊन, मगाशी DYSP साहेब इथं आले होते, त्यांनाही म्हटलं की कमीत कमी इथं राहुरीच्या PIना या प्रकरणाचा तपास करण्याकरता ॲडिशनल आणखीन मनुष्यबळ वाढून द्या. एवढी सेन्सिटिव्ह केस आहे. तर 4 मला वाटतं कॉन्स्टेबल, 1 अधिकारी या सेपरेट या प्रकरणाच्या तपासासाठी आहेत. त्यांना अजून काही मनुष्यबळ इतर बाहेरच्या पोलीस स्टेशनवरनं वाढून द्या, त्यालाही ते काहीतरी करतो बोललेत. आणि मग अशा प्रकारे उपोषण तर चालूच राहणारच आहे. परंतु उद्या व्यापारी बंधूंनी देखील इथं येऊन या उपोषणाला पाठिंबा दर्शवत उद्या राहुरी शहर बंद ठेवण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे. बंद बेमुदत असेल का उद्या तरी शहर बंद असणार आहे. पोलिसांची आता काय भूमिका येते, तपासामध्ये काय प्रगती होते, उद्या संध्याकाळी निर्णय घेतला जाईल पुढचा त्याच्यावर. पोलिसांची भूमिका तुम्हाला संशयास्पद वाटतं? मी संशयास्पद असं म्हणणार नाही, पण मी जे घटनाक्रम तुमच्यासमोर आता सांगितला, जर उलगडत चाललेला आहे पण शहानिशा करायची, याचा नेमका अर्थ आता तुम्हीच त्याचा अर्थ लावा. मला तर ह्याचं काय कळालं नाही. जर उलगडत जवळपास आलेला आहे मग एवढे 20 दिवस नेमकं कशाला लागतात, हाही मोठा प्रश्न आहे. ठीक आहे, पण मात्र ठोस काहीतरी आता याच्यामध्ये आल्याशिवाय, कारण मध्ये 2 दिवस गाव बंद झालं आणि नंतर जवळपास सगळाच प्रकार हा शांत थंडावल्यासारखा झाला होता. मग ह्याच्यामध्ये अजून असाच प्रकार, लोकांची काळ गेल्यानंतर जर असाच उद्या अशीच केस हे पडली तर आरोपीचं फावतं त्याच्यामध्ये. म्हणून हे आरोपी अटक होईल म्हणून आमचा हा सगळा प्रयत्न आहे. घटना घडल्यानंतर आहे ना, नाही, तपास CID इथंच राहावा अशी माझी मागणी आहे. त्यांना आणखीन काय मनुष्यबळ द्यावं तर त्या मदतीला, पण हे अधिकारी चांगले आहेत, त्यांचा अगोदरचा ट्रॅक रेकॉर्डही चांगला आहे, त्यांच्याकडेच तपास द्यावा. उद्या CIDकडे गेला की आम्हाला कोण इकडं काय तिकडं कोण जात बसणार. 1 लाखाचं बक्षीस काय जाहीर केलं? हां, ते आम्ही सकाळी सगळे बसलो होतो, तर सगळ्या उपोषणकर्त्यांचं सकाळी बरेच 50-100 लोक होते की बाबा एव्हिडन्स मिळत नाही असं पोलिसांचं म्हणणं आहे, नेमकं कळत नाही. तर मग आम्ही जाहीर केलं सगळ्यांच्या चर्चेनुसार की बाबा जो कोणी पोलिसांना आरोपीबद्दल काही सांगेल, काही ठोस पुरावा देईल आणि त्यातून जर आरोपी निष्पन्न झाला तर अशा माणसाला 1 लाख रुपये देण्याचं कबूल केलं. मसे पाटील इथं होते सकाळी, कुठे गेले त्याचं नाव हां, 1 लाख रुपयाचं बक्षीस. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या C24 तास या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका.